सर एकदा मला पोपट पवारच्या गावाला जायचा योग आला. तर त्यांनी पोपट पवारांनी सांगितलं होतं की तुमच्या गावात जे आहे ते या सुद्धा गावामध्ये होतं, परंतु आम्ही कंट्रोल केलं. म्हणून त्या प्रत्येक गावामध्ये असतं, परंतु सर्वजण आपण सर्व सहभागी होतो. आदरणीय आमच्या अशोकरावजींना सांगितलं की आता फेसबुक आणि सोशल मीडियाचा गैरवापर होतोय. तुम्ही उठलं की वेगळ्या कारणांवर त्याचे भांडणं झाले तरी फेसबुकवर वगैरे कारण वेगळं सांगायचं आणि नंतर ते लोकांना आव्हान करायचं किंवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय राहुल माननीय आपल्या केज व्यापारी संघाचे अध्यक्ष माननीय साहेब आणि उपस्थित सर्वच सन्माननीय शांत समितीचे सदस्य आणि सर्वसामान्य मित्रांनो, दरवेळेस आपण सगळेच वेगवेगळ्या सण आणि उत्सवाच्या औचित्यानं पोलीस स्टेशन आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये येत असतो. आज खूप चांगले मुद्दे 2-3 मान्यवरांनी या ठिकाणी मांडले. त्यांचं कौतुक आहे, कारण आवश्यक आहे. कारण आपण बोलल्याशिवाय नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांना कळणार नाही की या ठिकाणची नेमकी समस्या काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे. तसं साहेब केच हे निश्चित सांस्कृतिकदृष्ट्या खूप चांगलं वाटचाल करत आलेलं शहर आहे आणि आतापर्यंत एका दुसरी घटना कुठला, शेवटी माणूस हा संघर्षशील प्राणी आहे, व्यक्तिगत काही झालेले असते पण कुठली जात आणि धर्म या नावानं कुठलाही संघर्ष इथं कधीच झालेला नाही. आता व्यक्तिगत सदर बैठकीसाठी उपस्थित माणसं व्यापारी संघटनेचे अध्यक्ष साहेब, तसेच ऊस समितीचे सर्व सदस्य, गावातील केंद्रातील प्रतिष्ठित नागरिक, सर्वप्रथम तर ही बैठक बोलवण्याचा मुख्य उद्देश हाच माझा आहे की शहरामध्ये सध्या काही समाजकंटक म्हणा किंवा जे समाजविरोधी कृत्य करणारी समाज आहेत, ही समाज शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आपण केजवासी एक भक्कमपणे उभं राहतो. ज्या काही घटना करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे यापुढे पण आपण फळामध्ये द्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे केसमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे कोणत्याही समाजाविरोधी नागरिक उभे राहत नाही, त्याचप्रमाणे आपण सर्व एकत्र येऊन केस शहरातील शांतता कशी अबाधित राहील हे ठरवणं, हे आपण यापुढे पण असं कृत्य करणं महत्त्वाचं आहे. आपण बघतोय की जे मध्ये सर्व धर्मातील लोक त्या ठिकाणी जाऊन चालत चढवतात, ही खरंच एक परंपरा खूप छान आहे. या ठिकाणी त्यामधून एक सामाजिक सलोखा निर्माण होतो. ज्याप्रमाणे संविधानात सर्व धर्मियांना आपले आपल्या धर्माचा आदर करण्याचा, पूजा करण्याचा अधिकार दिलेला आहे. बरोबर, त्याचबरोबर इतर धर्माला कोणी वाईट म्हणू नये किंवा इतर धर्माचा द्वेष करू नये हे पण नमूद केलेलं आहे. तर हीच भावना मला या ठिकाणी दिसून आलेली आहे. ज्याप्रमाणे व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांना विशेष करून फोन करायला लावला दिला, कारण की बघतोय की आपण कोणती घटना घडली, ठीक आहे, ती घटनाचा आपल्या सर्वांचा निषेधच आहे. परंतु जे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि जे आपण सांगितलं किंवा त्यांचे जे भाडे राहतात, त्यांच्याकडे काम करणारे मजूर राहतात किंवा इतर मजूर राहतात, ज्यांच्या पोट खातावर लोक आहेत असे लोक राहतात. तर अशा बंदमुळे त्या लोकांवर, त्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो. त्यांच्या घरात जी येणारी काही रोजीरोटी राहते ती पण त्याच्यावर परिणाम होतो. तर असे कोणत्याही घटना थोड्या कारणावरून कोणी येईला आणि आज बंद असं म्हणणं हे तर करणार. त्यामुळे मी या ठिकाणी तुम्ही बघितलंच, मी आता जे बंद करण्याचा प्रयत्न केला मी त्याच्यावर या